खटाव तालुक्यातील पेडगाव येथील ग्रामस्थांना गेली 2 महिन्यांपासून पाण्याची समस्या जाणवत असून पुरेसा पाणी पुरवठा न केल्यास येथील ग्रामस्थ लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या पवित्रात आहेत। याबाबत आमचे प्रतिनिधी अयाज मुल्ला यांचा हा स्पेशल रिपोर्ट। खटाव तालुक्यातील पेडगाव येथे गेली 2 महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असून ग्रामस्थांच्या मागणीनंतर टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला, पण गावची लोकसंख्या व जनावरांची संख्या पाहता तो अपुरा पडत आहे। त्यामुळे पाणी भरताना अनेक वेळा वादावादी होत असते। गावातील 2 पाझर तलाव व सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर कोरडी पडली आहे। येथे प्रत्येक व्यक्तीला 1 ते 4 भांडी पाणी मिळते। त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत। पुरेसा पाणी पुरवठा न केल्यास येथील ग्रामस्थ येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या पवित्र्यात आहेत। साधारणतः जानेवारी महिन्यापासून गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। 2-2 दिवस 3-3 दिवस एकेकाला नंबर येत नाही आणि त्यामुळं वादावादीचे प्रकार घडत आहेत। शासकीय टँकर येत आहेत, तो 10-12 हजार लिटरचा येतोय, रोज 3 टँकर येत आहेत, पण त्याच्या साधारणतः 36,000 लिटर पाणी येते। त्याच्यात पण काय गावची लोकसंख्या भरपूर असल्यामुळं त्याच्यामुळं सर्वांना पाणी मिळत नाही, जनावरांचे खूप हाल होत आहेत। आत्ता टँकरची संख्या वाढली पाहिजे। पाणी म्हणजे साधारणतः एक 20,000 लिटरचे 3 टँकर तरी वाडी वस्तीसाठी वगैरे असे मिळून तेव्हा कुठेतरी आणि हा आत्ताचा 1-1.5 महिना तर खूप भीषण टंचाईचं ऊन वाढलेलं आहे। पाणी तर म्हणजे लोक असं प्यायला पाणी द्यायचं म्हणलं एखाद्या पाहुण्याला तरी विचार करतायत की पाणी द्यायचं का नाही। एका माणसाने 4 भांडे घेऊन यायचं, तर 4 भांडे घेतल्यानंतर सुद्धा तिथं काय पाणी माणसांना पुरत नाही। त्याच्यामुळं तिथे वादावादीचे प्रकार वाढतात। त्याच्यासाठी इथं एक टँकर सोडायला लागतो आणि तिथे खाली एक देवाची विहीर आहे म्हणून तिथे पाणी सोडायला लागतं। तिथे बी 4-4 भांड्यानंच पाणी भरावं लागते। त्याच्यासाठी वादावाद जादा होते। त्यामुळे टँकर शासनाने लवकरात लवकर आम्हाला वाढवून मंजुरी द्यावी। पेडगाव या ठिकाणी अतिशय पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज लोक उन्हातान्हात बऱ्यापैकी पाणी या विषयामुळे अडचणीत आलेले आहेत असं मला वाटतंय। तर शासन स्तरावरती जास्तीत जास्त पाणी आम्हाला मिळतंय शासनाकडून, पण ते कमी प्रमाणात आहे। साधारणतः गावाच्या आज 60-70 हजार लिटरची गरज आहे, मात्र पाणी साधारणतः 20 ते 30 हजार लिटर येते। या पाण्याचा वापर हा कमी आहे। लोकांना बऱ्यापैकी पाण्याची आवश्यकता आहे आणि ते पाणी कमी पडते। त्यामुळं 4-4 भांडी 2-2 भांडी अशा पद्धतीने पाणी घ्यायला लागते, पण एवढं पाणी पुरेसं नाही। एका कुटुंबात साधारणतः 4-5 माणसं धरली तरी त्यांना प्यायचं पाण्याच्या हिशोबाने 1-2 लिटरच्या हिशोबाने धरलं तरी एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला 10-15 लिटरची पाण्याची आवश्यकता आहे। ते 4 भांडी म्हणजे साधारणतः 40 लिटर होते। एका कुटुंबाला सरासरी 100 लिटरची गरज आहे, पण ते पाणी तेवढं पुरतं होत नाही। त्याच्याबरोबर या गावामध्ये साधारणतः घरटी 2-2 जनावरे ह्या प्रमाणे जरी धरलं तरी 1000-1200, 500-700 लोकांचा उमरा आहे आणि जनावरांनाही पाण्याची कमतरता आहे। 2-2, 3-3 किलोमीटर कुठेही वाडी वस्तीवरती वगैरे पाण्याची उपलब्ध नाही। त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर पाणी प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीनं शासन स्तरावरती जेवढा प्रयत्न होईल तेवढी काळाची गरज आहे। मी डॉक्टर नितीन जगदाळे, पेडगाव उपसरपंच। आज ह्या मितीला पाण्याची भरपूर अडचण गावामध्ये भासत आहे। जवळजवळ एक 2,500 ते 3,000 लोकसंख्येचं गाव आहे। या गावामध्ये फक्त 3 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। 3 खेपा 36,000 लिटर पाणी फक्त देत आहेत। 70-80 हे पाणी कोणत्याही परिस्थितीत गावाला पुरत नाही। तसेच जनावरांची संख्या जवळजवळ 1000-1500 आहे, तरी जनावरांना आता सुद्धा कोणत्याही परिस्थितीत रानात किंवा वाड्या वस्तीवर पाणी नाही। चारा कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध नाही। तो ओला थोड्याशा पावसावर सुका चारा आला होता, त्याच्यावर चालू आहे आता। तरी प्रशासनाला आम्ही अजून वाढीव 3 टँकरची मागणी केली आहे। ते टँकर देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ करत आहेत। तरी आमचा पेडगाव ग्रामपंचायतीचा पेडगाव गावचा येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर
100% बहिष्कार घालण्याच्या मनस्थितीत आम्ही पेडगावकर ग्रामस्थ आहोत.